प्रत्येक चेंडूला अडवायचं काम हे आपलं असतं आणि तेच काम केलं जातंय. आता पूर्णपणे ब्लॉक केला होता फलंदाजाला आणि चेंडू मात्र तर यस यष्टा मात्र उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतोय. फलंदाज बाद झालाय. इकडे सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण दिले जात आहे. काय गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, सटीक लाईन लेंथ ही फार महत्त्वाची असते गोलंदाजासाठी. जरी दोन चेंडू त्यांनी वाईड हाताळले परंतु नंतरचे चेंडू ज्या पद्धतीने बॅकअप केलाय आपल्या गोलंदाजीमध्ये. नवीन फलंदाज प्रतीक मात्रे बॉलिंग बॅटिंग मार्कवरती पोहोचवला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देवा. तर देवा आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते देवा. ह्याचं सुद्धा एक चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळत असतो. पाहूया सातत्यपूर्वक त्यांची खेळ आपल्याला पाहायला मिळत असते. आज मुरबा गावातील या मैदानावरती लक्की बॉयज संघाच्या वतीनं ही स्पर्धा पार पाडली जाते. तिथे आज त्यांना चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. पाहूया सुंदर असा चेंडू पाहायला मिळत आहे. लेफ्ट हँड गोलंदाज आहेत त्यांच्याकडे सुद्धा एक गती आहे आणि टप्पा तर पाहिलं असेल आपण काय टप्पा हाताळला गेलाय. सटीक लाईन त्यांच्याकडे सुद्धा आहे. सुंदर गोलंदाजी करत असतात सातत्यपूर्वक त्यांच्याकडनं गोलंदाजी हाताळली जात असते. पाहूया पुन्हा एकदा तयार असेल देवा बॉलिंग मार्कवरती. हे बघा सरप्राईज करतोय फलंदाजाला. चेंडू मात्र चांगला हाताळला गेला. यस क्राऊड पाहायला मिळालं होतं. पंच मात्र आमच्यापर्यंत पोहोचवतायत. समांतर रेषेमध्ये त्यांचे हात येत आहेत. समांतर रेषेमध्ये हात आले म्हणजे अवांतर धावा खर्च झालेला आहे आणि या धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 8 धावा. पाहूया पुन्हा एकदा देवा तयार असेल बॉलिंग मार्क वरती. सुंदर चेंडू, काय पद्धतीचा चेंडू हाताळतोय. वेगवान चेंडू, प्रतिम चेंडूंची हाताळणी पाहायला मिळते. फलंदाजाला पूर्णपणे बीट करण्याचं काम केलं जातंय. फलंदाजाला समजतही नाहीये चेंडू कशा प्रकारे येतोय आणि कशा प्रकारे जातोय. अशा वेगवान चेंडूंची हाताळणी मात्र देवा हा नावाचा गोलंदाज सातत्यपूर्वक काम करतोय. आणि मगाशीच म्हटलं होतं युसुफ सय्यद सरांनी की देवा हा नाव मात्र गाजणार आहे आणि तेच मात्र गाजताना दिसतोय. इकडे नो स्कोर असणार आहे. हा रन मिळणार नाही आहेत. आठ धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तीन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया देवा पुन्हा एकदा तयार असेल. तेवढाच कलात्मक फटका पाहायला मिळतोय. आकर्षणीय फटका आपण पाहू शकाल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पुन्हा रिप्ले पाहू शकाल. ज्या चेंडू हाताळला गेला देवाकडनं, ज्या पद्धतीने देवा वेगवान चेंडू हाताळतोय त्याचा प्रतिउत्तर म्हणून फलंदाज सुंदर फटका खेळतोय. कलात्मक फटका आपल्या कलाईच्या साह्याने मात्र चेंडूला चौकारासाठी नेऊन टाकलंय. सुंदर फटका पाहायला मिळाला. अप्रतिम फटका. या फटक्याने मात्र 4 धावा मिळतील. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 12. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह करायचा होता परंतु ड्राईव्ह नीटचा कनेक्शन झालेला नाहीये. सिंगल धाव परंतु रोखू शकत नाहीये. या सिंगल धावेने हळूवार धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 13 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात 13 धावा. पाहूया पुन्हा एकदा. सुंदर फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधला जातोय. कुठे गॅप आहे हा गॅप शोधून फटका मात्र चांगला ड्राईव्ह केला जातोय. समोरच्या रिजन मध्ये गोलंदाज आणि एक क्षेत्ररक्षक यांच्यामधला गॅप शोधला गेला आणि समोरच चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर 2 फटके. या 2 फटक्यांनी मात्र धावात मात्र वाढ केले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. 2 षटक 17 धावा 2 गडी बाद. 1 मॅन शो 45 संघ आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल हक्ष 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वानगाववरून बिलॉंग करताय. तर नक्की दोन्ही संघामध्ये 2 आयकॉन प्लेयर आहेत आणि त्यांचा भूमिका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने खेळी केली जाते दोन्ही फलंदाजांकडनं सातत्यपूर्वक काम करायचं. आपल्या संघाला चांगली खेळी करून दाखवायची आहे. आणि क्षेत्ररक्षक वर्गाचं काम काय असतं. क्षेत्ररक्षक वर्गाचं काम असतं गोलंदाजाचं मनोबल वाढवणं. गोलंदाजाचं मनोबल कधी वाढेल जेव्हा क्षेत्ररक्षक आपण तेवढं चांगलं करणार आणि तेवढंच मनोबल त्या गोलंदाजाचं वाढत जाणार. पाहूया मंगेश बॉलिंग मार्क वरती आणलं जातंय. पाहूया चेंडूंची हाताळणी. इकडे ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा
कट केला जातोय चेंडूला, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक पुन्हा एकदा सुंदर फटका जाणार चेंडू निघून चौकारासाठी येतोय लकी बॉय चषकचा हा ब्रँडेड चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. सुंदर खेळ मात्र सातत्यपूर्वक पार पाडला जातोय. फलंदाजाकडनं कलात्मक फटके मात्र पाहायला मिळत आहेत. तर ताकद नसली तरी नजाकतचा खेळ दाखवावा लागतो आणि तेच मात्र नजाकत बरे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच एडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकाल. घरबसल्याही या स्पर्धेचा आनंद आपण घरबसल्या घेऊ शकाल. इकडे पाहूया पूर्णपणे आपल्या शरीरावरती चेंडू अडवण्याचं काम केलं जात आहे. या शरीरावरती चेंडू अडवण्याचं काम म्हणजे चौकार रोका. 2 धावा जरी गेला, सिंगल जरी गेला तरी हरकत नाहीये, चौकार रोकायचं आपल्याला आणि तेच काम केलं जातं. इकडे पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा बीट होणार, पुन्हा एकदा चेंडू जाणार, ट्रॅव्हल होणार, येते पुन्हा लकी बॉय चषक, येतो ब्रँडेड चौकार. सुंदर फटका. धन्यवाद डीजे. आपण रिप्ले सुद्धा पाहिलं असेल, कला सुंदर फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इकडे तारीफ जास्त झाली वाटते, इकडे जास्त तारीफ झाले. फलंदाज पुन्हा एकदा चौकार नोंदवण्याच्या नादामध्ये आपला फटका मात्र खराब खेळून बसलाय आणि आपला विकेट मात्र थांबून जातोय. फलंदाज पाहू शकाल आपण रिप्ले मध्ये कसा फटका खेळला गेला आणि या फटक्यावरती मात्र चेंडू बाहेर फेकून दिला गेला, विकेटचं पतन झालंय. बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जातोय. प्रतीकची पारी मात्र फलंदाज सौरभ भोईर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. इकडे लांब ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. यस, नो स्कोर असं दर्शवलं जातंय दोन्ही लेगे अंपायरकडनं. नाही, रिव्ह्यू कोणासाठी नाही आहे ह्याची नोंद ठेवा. कोणत्याही संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही आहे. पाहूया चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल इनिंग ब्रेक मधील. पुढच्या सामन्यासाठी मी विनंती करीन जय बजरंग बालदांडे बी व पॅराडाईज ए या संघाने मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय लगेच. इकडे फटका मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू गोड झालाय. वन मॅन शो 45 संघासाठी शेवटचा चेंडू मात्र गोड झालाय चौकाराने. या चौकाराने धावसंख्येत पुन्हा एकदा थोडीशी वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 28 धावा बनून 29 रन बनून 30 धावांचा टार्गेट आहे. 29 धावा जमून 30 धावांचा टार्गेट मात्र इकडे सेट केला गेला. वन मॅन शो 45 या संघाकडे 10च्या सरासरीने मात्र जावं लागेल. तर मी रिपोर्ट करीन पुन्हा एकदा जय बजरंग बालदांडे बी आणि पॅराडाईज ए. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्लीज रिपोर्ट करायचं आपण टॉस बॉक्स मध्ये. जय बजरंग बालदांडे बी आणि पॅराडाईज संघ लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. तर 30 धावांचा टार्गेट मात्र सेट केला गेलाय. तत्पूर्वी मी देवतोय संधी डीजे मास्टरला. तर डीजे मास्टर यस, आपला सुमधुर संगीत वाजवायचं आहे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आपण एडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपले कॅमेरामॅन सर्वांना मात्र कॅचअप करतायत या कॅमेऱ्यामध्ये. तर नक्कीच तर यस परफेक्ट कॉमेंट्री कमेंट केली गेलेली आहे चैतन्य मोरे यांच्याकडनं. थँक्यू सो मच. आपण विनंती असेल टॉससाठी यायचं आहे, लगेच आलेले आहेत. तर उत्तम भाऊ यांना मात्र विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी यायचं. आपल्या शुभ हाती मात्र टॉस केला जाईल. तर एका बाजूला पॅराडाईज संघ
तर इन्फॉर्म संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बालदांडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातपाटी गावातनं आपण पाहतोय सातपाटी गावातनं एक दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, बालदांडे संघ. तर यस टॉस केला जातोय. तर यस टॉस जिंकला जातोय पॅराडाईज संघाने. सर आपण स्थानापन्न व्हायचं आहे, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर तर यस आपण स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे मान्यवर. आपण टॉस जिंकलाय पॅराडाईज संघ. तर या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणशील, ज्या पद्धतीने ही स्पर्धा ऑर्गेनाइज केली गेलेली आहे. सॉरी, पैराडाइज संघ है, आप इस मैदान पे आ चुके हैं और इस मैदान में आप टॉस जीत चुके हैं. टॉस जीतने के बाद जिस तरीके से ये मैदान सजाया गया है, इस मैदान के बारे में आप क्या बोलना चाहेंगे? शायद से फर्स्ट टाइम मुरबा में खेल रहे हैं और बहुत अच्छा आयोजन किया है और खेलने के लिए मजा आएगा. यस, आप टॉस जीत चुके हैं. टॉस जीतने के बाद आपका निर्णय क्या होगा? फील्डिंग. यस, फर्स्ट चॉइस फील्डिंग होगी. तो फील्डिंग करते समय बालदांडे टीम आपके सामने होगी. टीम के सामने आपका फील्डिंग करने के सामने फील्डिंग आपने फर्स्ट चॉइस की है और ज्यादातर कितने रन तक रोकने का प्रयास होगा आपका? कम से कम रोकने के अंदर से आएंगे हम, क्योंकि सामने वाला टीम भी अच्छा है. देखा जाए तो आपके टीम में दो आइकॉन प्लेयर कौन होंगे? सुशील भाई और दीपक भाई. तो यस, आपको बहुत सारी शुभकामनाएं दी जाएगी इस टूर्नामेंट के माध्यम से. और जाएंगे हम लोग बालदांडे टीम के पास. तर याच जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सामन्याला होते सुरुवात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगलं एफर्ट मात्र दिलं जात असतं मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा चेंडू चांगले हाताळले जात असतात त्यांच्यावरती मात्र मोठे प्रहार केले जात असतात. चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल. तर यस, 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. इकडे चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू लढवण्याचं काम करतोय आणि षटक क्रमांक पहिलं हे होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत 7 धावा. तर आपण ऑन स्क्रीन वरती सुद्धा पाहू शकाल 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडूमध्ये 23 धावा जमवायच्या आहेत, म्हणजे 12.50च्या सरासरीनं आपल्याला जायचं आहे. तर पाहूया या GM एंटरप्राइजेस यांच्याकडनं मात्र परेश म्हात्रे यांच्याकडनं मात्र ऑन हॅट्रिक जर नोंदवली आपण तर 501 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जर गोलंदाजानं हॅट्रिक नोंदवली विकेटची तर त्यांना 501 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पाहूया, चेंडू हाताळला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. ताकद दाखवली आहे फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू मात्र जातोय चौकारासाठी. लकीबाई चषक हा येतोय ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका पाहायला मिळाला. ताकद दाखवली गेली या फटक्यामध्ये आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू मात्र सरसावला. टाटा बाय बाय. चौकार. 4 धावा असा चौकार मात्र नोंदवला गेला. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आल्यानंतर इकडे कट करणं, तर सिंगल धावा मिळते. या चेंडूवरती कट केला गेलाय. सिंगल धावेसाठी धावसंख्यात 1 ने वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती हळूवार सरकेल. 12 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत. तर नक्कीच सुंदर फटका पाहायला मिळाला होता. आता 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इकडे सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर लगेच मध्ये आला आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केलं जातं. यस डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच
आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज देवा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तर पाहूया आता समीकरण बदलताना दिसतोय. चेंडूंचा खेळ संपलाय 3 म्हणजे 9 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. इकडे चुकी झालेली आहे. देवा नावाच्या फलंदाजाला मात्र तेच काम करायचं होतं, परंतु देवा इकडे जाळ्यामध्ये सापडला होता आणि धाव घेत असताना देवा सुद्धा देवा आता माझा काय होणार हेच मात्र प्रश्नचिन्ह झालं होतं. परंतु इकडे संधी मिळाली, पुन्हा संधी मिळाली. आता संधीचं सोनं करावं लागेल, कारण की जेव्हा जेव्हा फलंदाजाला संधी मिळते फलंदाज त्या संधींचं सोनं करतो. पाहूया येणारा चेंडू, येणारा काळ, येणारी वेळ आणि येणारे श्रण मात्र आपल्याला सांगणार काय घडते या सामन्यामध्ये. इकडे सिंगल मिळेल. या सिंगलने धावसंख्येत पुन्हा एकदा हळूवार वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचत आहेत 14 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि त्या 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. तर पाहूया 16 धावा 6 चेंडू. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आणला जातोय. वन मॅन शो 45 संघ हावी झालाय. तर पाहूया 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. इकडे ताकद दाखवलाय. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये नेऊन टाकलाय. कुठेतरी जागा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. रूम बनवून चेंडूला फक्त गॅप मध्ये नेऊन टाकण्याचं काम केलं जातोय. इकडे फील्ड मध्ये थोडंसं चेंजेस केलंय. चेंडू मात्र जातोय चौकारासाठी. चौकार आल्यानंतर आता समीकरण हळूवार बदलतंय. समीकरण सांगतोय. तर अंपायर आपले समीर खान इथे मात्र त्यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. आपण लगेच इकडे इथे यायचंय. तर यस पंचांकडनं वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. इकडे गोलंदाजी खराब होताना दिसते. आता समीकरण बदललंय. 5 चेंडूचा खेळ आहे. 5 चेंडू मध्ये जमवायचे म्हणजे 11. आता बकरा कोण बनणार या सामन्यामध्ये ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह असणार आहे, कारण की सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु अनिश्चित हा शब्द आहे त्याच्यामध्ये निश्चित हा शब्द लपलेला आहे. पाहूया काय निश्चित करणार का फलंदाज. आणि इकडे ताकद लावण्याचा प्रयत्नात चेंडू लोवर गतीचा हाताळला गेला. फलंदाजाला थोडंसं सरप्राईज केलं या चेंडूवरती. गती कमी केली चेंडूवरची. आणि आपण म्हणतात ना काळानुसार आपल्याला बदलावं लागतं, तसं 6 चेंडू आपल्याला हाताळायचे आहेत. तर ते 6 चेंडू कसे हाताळायचे, तर 6 चेंडू सुद्धा आपल्याला वेळेनुसार चेंजेस करावे लागतात. इकडे एफर्ट पहा, सुंदर एफर्ट पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अक्षय यांचं चांगलं एफर्ट पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण. दाबा रोखायचे आहेत तर कशा रोकावा, तर असे रोकावा लागतात आपल्याला दाबा. आणि आपला चांगला योगदान मात्र या स्पर्धेमध्ये लागलाय. चौकार जाता जाता मात्र वाचवला गेलाय. 4 धावा आपल्या संघासाठी रोखल्यात. आता समीकरण हळूवार बदलतोय. समीकरण आता सांगतोय 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. तर वॉर्निंग नसणार आहे असं दर्शवलं गेलं होतं. तर यस नो बॉल असणार आहे. हा नो चेंडू असणार आहे. गोलंदाजाने चुकी केली आणि यात तर यस वॉर्निंग नसणार आहे. तर ज्या हाताने आपण चेंडू हाताळत असतो त्याच हाताने मात्र आपल्याला विकेट घ्यायचे, मंकी विकेट घ्यायचं असतं. परंतु इकडे चुकी केली गोलंदाजानं आणि तो नोचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. 3 चेंडू 8 धावा म्हणजे 2 चौकार हे मनोबल असेल फलंदाजाचं. पाहूया 3 चेंडू 8 धावा. समीकरण बदलला जाणार का. इकडे बॅटची एज येते, सिंगल धाव येते. समीकरण बदलतंय. 2 चेंडू 7 धावा. कोण जिंकणार कोण हरणार
हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना असणार आहे जय बजरंग बालदांडे बी सातपाटी आणि त्याचबरोबर त्यांच्या समोरील प्रतिस्पर्धी संघ जो इन्फॉर्म संघ आहे पॅराडाईज ए हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये सामन्याकडे वळूया. 2 चेंडू आहेत 7 धावांची आवश्यकता. फटका सजवलाय चेंडू चाललाय ट्रॅव्हल होतोय जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. आता समीकरण बदलतंय. कंपल्सरी चेसिंग असणार आहे ह्याची नोंद ठेवा. जरी ड्रेसिंग नसली परंतु चेसिंग ही कंपल्सरी आहे या टुर्नामेंटमध्ये. तर सामना आता रंगतदार झालाय. रंग माझा वेगळा हे मात्र सांगतोय फलंदाज. आता समीकरण बदलतंय. चेंडू आहे 1 आणि धावा जमवायच्या 3. तर पाहूया 1 चेंडू 3 धावा. जर चौकार नोंदवला तर सामना जिंकला जाणार. जर दुहेरी धावा घेतली तर सामना जिंकला जाणार. तो म्हणजे 1 मॅन शो पंचायत संघाकडे. आणि जर हा चौकार नोंदवला गेला तर हक्ष 11 वानगाव हा संघ मात्र सामना विजय होऊ शकतो. तर यस विनंती असेल व्हॉलेंटियर लकीबाई संघाचे व्हॉलेंटियर आपण तैनात राहायचं आहे. सीमारेषेलगतच आपल्याला कोणताही अडथळा या सामन्यामध्ये आणायचा नाहीये. पाहूया चेंडू हाताळलाय ड्राईव्ह केलाय चांगला एफर्ट चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा चांगला एफर्ट त्यांच्याकडनं पाहायला मिळाला आणि सामना मात्र जिंकला जातोय 1 मॅन शो पंचायत संघाकडनं. तर पंचायत संघ अभिनंदन आणि कौतुक मानलं जाईल. चांगला खेळ दाखवला वानगाव संघ. आपण चांगला खेळ दाखवलाय परंतु या स्पर्धेत आपण बाहेर झालात. तर जाऊया पुन्हा एकदा आपण डीजे वादकाला देऊया संधी आणि सुमधुर संगीत ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद डीजे. आपण आमच्या मुख्य